पावसातून रानभाज्या येतात, या खाण्यासारख्या असतात. ही आहे घाटग्याची भाजी. एक भाजी आहे, तिला बोलतात टाकल्याची भाजी. कोणी सुद्धा मेथीची पाने. ही आंबी हलत, काकडी काकडी. ही आहे भेंडी. आता ह्याच्या तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही दोन्ही मंदिरं करून आलो, जाम दमलो आहे. तर आता हे बघा, आता आमच्या गावची मागे नदी आहे, तर आता इथे मस्त आंघोळ करू. अर्धी पोरं आलेली आहेत, ती बघा. बापरे, चला उडी मारूया. तर आता आंघोळ वगैरे करून झाली आहे. आता घरी जाऊया आणि जेवूया, आणि त्याच्यानंतर मग खेकड्यांचा ट्रॅप लावायचा आहे, ते बघूया आता कसं करायचं ते. पण त्याच्या अगोदर बापरे भूक लागली आहे जोरात. काय बोलतो प्रज्वल? मजा आली मजा. प्रज्वल दुसऱ्यांदा आलाय गावी. पहिल्यांदा आलेला तेव्हा पालखीला आलेला, आणि दुसऱ्यांदा पावसाच्या सीझनमध्ये म्हणजे ह्याला आणलंय मी. कसं आहे? जबरदस्त, धमाल फुल. पावसात तर कोकण म्हणजे स्वर्गच होतं, आणि स्वर्गाची अनुभूती यात झाली आम्हाला. चला आता भाई तुला कोंबडी वडे देतो खायला. अजून काय पाहिजे भाई? जेवणामध्ये फुल चिकन आणि वडे. राहुल ताव मारणार आहे की नाही? मस्त झोपलेलो, आणि आता उठल्यानंतर आम्ही जातो आहेत खेकड्यांचे ट्रॅप्स लावायला. तर आता हे बघा माझ्या मागे ते मी असे ट्रॅप्स ठेवलेत. आता आपण जाऊ आणि नदीमध्ये किंवा पाण्याच्या जागी आपण आता कसे सक्सेसफुली लावू ना, ते आता मी तुम्हाला सांगतो. तर या व्हिडिओमध्ये आता आपण त्यांना खेकडे येण्यासाठी आपल्याला चारा ठेवायचा आहे. त्यासाठी मी कोंबडीची चरबी आणि मला वाटतं थोडीफार काय आतडी आहेत ते आता घेतल्या. प्रज्वल इथे 3 भागामध्ये कापतोय, मग आपण तिन्ही ट्रॅप्समध्ये ठेवूया. ऍक्च्युली चला. हा ना, हा झेंडा नाही, हा झेंडा नाही, हा ऍक्च्युली काहीतरी काहीतरी वेगळा कपडा होता. त्याचा आहे. तुम्हाला वाटेल की हा झेंडा आहे आणि झेंडा आम्ही लावतो. झेंडा नाही आहे, झेंडा. हे बघा आता ह्याच्या आतमध्ये मी तो चारा लावला ना, तो तुम्हाला हे बघा इथून दिसेल. कॅमेरामॅन फोकस करो. आतमध्ये एकदम कोपऱ्याला, एकदम आतमध्ये, म्हणजे खेकडा एकदम तळापर्यंत जाईल खायला त्या वासाने, आणि हे बघा पडणार पण नाही आता तो. असं तर अशाच प्रकारचे आपण बाकीच्या दोघांचं पण करून घेऊया. आरामात आरामात. मोठे जड दगड ठेव एकदम त्याच्यावर, ते वाहून नाही जाणार. ते बघ बारीक बारीक आहे ना, मासे अट्रॅक्ट झाले त्याला. हे बघ मासे बघ, ते खायला जात आहेत ते. इकडे ना दगडी नाही आहेत रे मोठ्या मोठ्या. हे बघ इथून काढाव्या लागतील, तिथून बारीक पाहिजे, मोठ्या पाहिजे रे. आता सध्या अडकवण्यासाठी बारीक लावलेत. हे बघ तो दगड, निखिल तो दगड घे. प्रज्वल इथे ना हे बीळ आहेत ना सगळे. हे मोठा पीस आहे यार. मोठा पीस ताटात यायच्या अगोदर मोठा पीस. तर मित्रांनो फायनली तिन्ही गडदे लावून झालेले आहेत. तर पहिला गडदा मी लावलाय, दुसरा प्रज्वलचा आहे, आणि जो तिसरा परत लांब लावलाय तो सामूहिक आहे. तो समजून जाऊ आता सर्वांसाठीच आहे. तर चला आता उद्या सकाळी आपण किती वाजता?
6 वाजता. इथे आता कौल चिकन साठी फुल तयारी होते. काय भाई आग लागत नाही वाटते. आग लावायची कामं आम्ही नाही करत. हे बघा फायनली कौल चिकन कडक. आपल्या इथे आता चिकन आहे आतमध्ये आहे आणि हा फुल झालाय. आणि आपले शेफ ये बॉय. तर हे बघा बाहेर फुल आमचा कौल चिकन चालू आहे. इथे होलोजन लावलंय आणि आतमध्ये हे बघा आई साब बार्बिक्यू. टाकून देतो त्याला तर मित्रांनो जस्ट झोपून उठलोय आम्ही दोघे पण. सकाळचे 6 वाजलेत. रात्री काहीतरी आम्हाला झोपायला 12:30 वाजले. आई शपथ दमलोय. पण ठीक आहे आता ते आम्ही जे ट्रॅप्स लावलेत ते काढायला जातोय. हे बघा 6:07 आणि मस्त असा हलका उजेड पडलाय. तेवढ्यात जाऊन काढून येतो. तर चला आता ट्रॅप्स काढूया. आत्ता काय ते फायनल आपली परीक्षा आहे कळेल. आता समजेल समजेल किती सक्सेसफुल झालंय. मोळे नाही झालं म्हणजे बस झालं. तर मित्रांनो आता हा पहिला ट्रॅप इथे लावलाय. तर आता बघूया याला काढून काय सीन आहे. आणि पहिला ट्रॅप आमचा फेल गेलेला आलेले समजतंय. तर आता सक्सेसफुली हे ट्रॅप्स आमचे अनसक्सेसफुल झालेले आहेत. तर त्याला आता पाऊस येतोय. आता घरी जाऊया फटाफट. आणि आता काय करूया आता. आता सांग हे ना भाज आपला चारा आहे ना तो यांना टाकलेला तव्यावर जाऊन चुलीवर भाज आणि खातो. पावसातून रानभाज्या येतात या खाण्यासारख्या असतात. तर त्या भाज्या आहेत. तर आता त्या भाज्या कोणत्या आणि कशा आहेत ना त्या आता जाऊन काढूया आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. हे बघा पावसातून कसला जंगल झालाय. हा पूर्ण इथे ही पूर्ण लाईन अशी आंब्याची आहे. हा एक आहे तिथे मागे आहे. अजून आप्पा कोणता. हा एक आंबा ना. हा काहीतरी वेगळ्या जातीचा आंबा आहे केसरी. आणि त्या पलीकडे तिथे थोडं पुढे गेल्यानंतर पूर्ण काजू आहे. तरी बघा ही जी भाजी ती तुम्हाला दिसते ना तर ही आहे भाटग्याची भाजी. बघा ही पण खायला भारी असते आणि फक्त पावसातूनच जातं. याच पावसामध्ये येते. गोनखोल ना ती. ही ओळखायची कशी आप्पा. पानं हिची थोडी वेगळीच आहेत ना. अच्छा आहे बघा कोळी तोडायची वरची कवळीवाली. हे बघा हा पान आणि या पानामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. ही अशी पानं तोडायची. हे बघा आता ही जी तुम्हाला खाली दिसते हा जो पानाचा पॅटर्न बघा हा वाला आणि हा बघा वरचा. दोन्ही वेगवेगळे आहे. तर तुम्ही ओळखलात नाही ना नीट तर मग झालं. प्रज्वल मच्छर. मच्छर खूप आहे. खूप मच्छर आहे. हे बघ ना काय आहे झुंडच आहे मच्छर. बघा 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 खाली तुम्हाला दिसला बघा. हे नशीब फुल पॅन्ट घालवायला. माझ्याकडे नव्हती तर मी ही घातलंय. बेकार मच्छर आहे. एवढी मच्छर आहे. ही बघा ही पण एक भाजी आहे. हिला बोलतात टाकल्याची भाजी. पण घ्या घ्या तेवढी तर तेवढी. ही बघा ही टाकल्याची भाजी. तर हे बघा हे दोन्ही सुद्धा थेरीची पानं आहेत
आणि याच्यामध्ये ना डिफरन्स कसा ओळखायचा ते बघा. ह्यांच्यावरून हा जो तुम्हाला दिसतोय पूर्ण पांढरा देठ आहे, हा नाही घ्यायचा. ज्याच्यामध्ये हे अशी काळी देठं असतात ना, हे खाण्यासारखे आहेत. तर ह्याला आपण आणि ह्याला घ्यायचा. चला बघा, इथे अळूची पानं आहेत. आता काल बहुतेक काढलेत आजोबांनी, नाहीतरी बघा अळूवडीची पानं ही बघा. त्यांचा देठ तर पूर्ण काळाच आहे. आणि ही बघा, ही पानं बघा थोडी दिसायला वेगळी आहेत. हे बघा किती आहेत. हा इथे काय लावलं आहे, हे कढीपत्ता. आणि हा पण काहीतरी आहे, हा मला वाटतं पपया. हा बघा पपया. गुगल इथे अननस. हा बघा, हा कुठला आप्पा? ही आंबी हलत. हो हो, ही बघा ही आंबी हलत. शेवग्याची कुठे आहेत? हो बघा, हा शेवग्याचा आता सुकलाय. आणि हे बघा इथे समोर तुम्हाला पूर्ण दिसते, ही आहे केळी लावलं. आपण हे काय? ही काकडी. काकडी, तवस. हे बघा कशी वेल असते बघा याची. ही आपण वेल अशी झाडावर वगैरे पण टाकू शकतो ना, की खालीच? आता खाली हिच्यावर चढवते. अच्छा, ह्याच्यावर चढेल पूर्ण ही. आणि तिकडे आपा कुठले पुढे? चिबूड. चिबूड. हा बघा, हा इथे चिबूड. ही जी वेल दिसते ही चिबूडची. हा इथे जो समोर दिसतोय तुम्हाला, हा आहे लिंबू. बघा हे जे तुम्हाला दिसते हे आहे लवंगी मिरची. हे तिखटाला एकदम भारी असतं. बघा हे जे समोर दिसतंय तुम्हाला, ही आहे भेंडी. बघा हे आता आतमध्ये पण आहे, साईडला पण आहे, सर्व लावलेत. आणि तुम्हाला काळी मिरी सुद्धा दाखवतो, थांबा. काळी मिरीचा सुद्धा आहे आपल्याकडे. ही बघा, ही जी तुम्हाला दिसते ही आहे पूर्ण काळी मिरी. जवळून बघूया आपण. ही बघा, ही वेल बघा कितपर्यंत वर गेली पूर्ण. हा बघा, हे आतमध्ये तुम्ही बघताय ना, बघा हे घोसाली. आणि या साईडला वरती ते बघा तेंडली. ही बघा वेल गेली आहे पूर्ण. ही बघा, ही जी समोर दिसते ही आहे गवती. तर आता सर्व भाज्या तुम्हाला मी दाखवल्या आहेत, जेवढ्या आता इथे अवेलेबल होत्या त्या. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.